काल सांगितलं सरकारने 1 वर्षभर सोनं घेऊ नका. धागा बांधा. खाली मोदी भाषण आला आता एक कस्टमर आला नहीं आतापर्यंत. ना खरीदेंगे. सरकार बोली तर ना खरीदेंगे. हमें क्या करना खरीद घेऊ नका. एवढं गळ्यात दिसतंय ना. हे जरा मोदींनी माझ्या लग्नाच्या आधी सांगायला पाहिजे होतं. आता मी घेऊन झाले. आलू महंगा हो चाहे कुछ नहीं हो बीजेपी ऐसा कैसा है यार, खाएंगे क्या फिर? खाने के लिए बहुत जय श्री राम ओके एकदम कौन ओके है? बीजेपी हमारी सरकार एकदम मांगी हो सस्ता हो दुनियादारी तेल लगाने गया हा, अपने को अपना वोट चाहिए बस. घेतलंच नाही. आयुष्यात सोनच नाही घेतलं. लेकिन देश का नुकसान भी होता है. देश का नुकसान सब कुछ मानता हूँ कि देश का है, लेकिन क्या है यदि शादी कुछ पहन के नहीं जाएगी तो वहाँ से भगा देंगे. बोली तुम्हारी जो है तो औरत को कुछ पहना के नहीं बेटी को भेजे हैं. दलित हैं वो लोग. हम लोग को तो खेत बेच के गहन बेची करके बहन बेटियों की शादी करना पड़ता है. आहे बरोबर. बरोबर आहे. देवदर्शनाला जायचं. सोनं घ्यायचं नाही, देवदर्शनाला जायचं. देवदर्शनाला जायचं. उनके हिसाब से बोला होगा. हमारे हिसाब से तो सोना खरीदेंगे हाँ। जब तक औरतें जिंदा है. जब तक औरतें जिंदा है तो तब तक चलते रहेगा. झालंय असं की मोदीजींनी सांगितलंय पुढचे वर्षभर सोनं खरेदी करू नका. या सगळ्या कठीण काळामध्ये देशाच्या या अर्थव्यवस्थेला तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि त्यामुळे अनावश्यक सोनं खरेदी करणं टाळा. याच्याबरोबरच मोदींनी अजून काय काय बऱ्याच गोष्टी सगळ्या देशवासियांना सांगितलेलं आहे. पण त्यातली ही गोष्ट, सोन्याची गोष्ट अर्थातच सगळ्या सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून मुंबईतल्या, भारतातल्या किंबहुना आशियातल्या मोठ्या अशा सोनं चांदीच्या बाजारामध्ये या क्षणाला मी उभा आहे, जवेरी बाजारामध्ये. आणि इथे सोनं विकणाऱ्यांना, सोनं खरेदी करायला आलेल्यांना आणि सोनं खरेदीशी काहीही ज्यांचा संबंध नाही आहे अशाही लोकांना नेमकं याविषयी मोदीजी जे म्हणालेत त्याच्याविषयी काय वाटतंय हे मी विचारणार आहे. बघूयात. मोदीजींनी सांगितलं की 1 वर्षभर सोनं खरेदी करू नका म्हणून. तर ते लोकांना डिसाईड करायचे आहे ना हां की त्यांची सेफ्टी कशामध्ये आहे, त्यांना कशामध्ये आवडत आहे, ते घेणार आणि करणार. सरकार कहेगी वही करेंगे भाई. बराबर है. सरकार का हां. वो कहेगी घर में से मत निकलो ना निकलेंगे. अच्छा, सरकार बोली कि घर से नहीं निकलने का है तो ना निकलेंगे. सरकार बोली सोना नहीं खरीदने का है नहीं खरीदेंगे. जबरदस्त. बिल्कुल. हाँ. सरकार बोल रही है कि थोड़ा सांस भी मत लो. हाँ सांस में कर लेंगे मर जाएंगे. और क्या करेंगे तो सांस. पण मग तुमच्या बिझनेसवर काय परिणाम होईल वाटतंय का? आय डोंट थिंक सो. काय होणार नाही. हां. कुणी बी सांगणार, कुणाच्या सांगल्यावर अगर कुणी केलं असतं तर आज इंडिया कुठे असतं. पण ते तर म्हणाले ना की आर्थिक राष्ट्रवाद दाखवा म्हणून युद्धाची परिस्थिती आहे. ते तर कुठे सोनं बोलतात. घेत आहे? ते तर बोललेत पण घरामध्ये ते काही फंक्शन असले तर घेणं भागच आहे सोनं. आणि लेडीजसाठी तर खूप इम्पॉर्टंट असतं सोनं. मोदी जी और उनके हिसाब से बोला होगा. हमारे हिसाब से तो सोना खरीदेंगे हाँ। जब तक औरतें जिंदा है. जब तक औरतें जिंदा है तो तब तक चलते रहेगा. काल सरकारने सांगितलंय की 1 वर्ष काही सोनं वगैरे विकत घेऊ नका. एवढं गळ्यात दिसतंय ना. हे जरा मोदींनी माझ्या लग्नाच्या आधी सांगायला पाहिजे होतं. आता मी घेऊन झाले. मोदी जी ने जो बोला है वो सही बोला होगा. लेकिन प्रधानमंत्री है, राजा है, हाँ. कुछ भी बोल सकते हैं. राजा नहीं, प्रधानमंत्री है. लोकशाही है. जय हिंद. जय महाराष्ट्र. वो तो महाराष्ट्र तो है ही है, बैठे ही है महाराष्ट्र. सरकारने जर आधी सांगितलं असतं तर तुम्ही एवढं सोनं घेतलं नसतं. असं काय नाही, घेतलं तर असतं हा. पण थोडं लेट सांगितलं. जरा उशीर झाला. थोडं कमी घेतलं असतं. सोनं जे 60-70 हजारपर्यंत जे लिमिट होतं ना, त्याच्यानंतर जे लाख झालं आणि लाख नंतर हे 5-6 म्हणजे 80 पर्यंत जे सोनं गेलं ना, मग इथपर्यंत सरकार झोपत होती का? पण आधी कसं करणार? 5 राज्यांच्या निवडणुका होत्या, निकाल लागला, आता सरकार म्हणतंय. ओके ठीक आहे, मग देर आहे दुरुस्त आहे, आम्ही सपोर्ट करायला तयार आहे. त्यांनी काहीतरी म्हणजे डॉलरला पाडण्यासाठी हे म्हणजे आयडियाज ही करतं. डॉलरला पाडणार मोदी हे करून. हां ठीक आहे ना. आणि इंडियाची इकॉनॉमी आहे, जे रुपया आहे तो वाढेल असं. रुपया वाढेल मस्तपैकी कडक. येस. है ना. आणि ते पेट्रोल डिझेल पण कमी वापरा म्हणाले. ते प्रत्येकावर आहे, ज्याच्याकडे गाड्या आहेत ते म्हणजे प्रत्येकाचं ही आहे. इकडे 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 इकडे. तू काय बोलतो? गाड्यांचा ताफा कोणाचा? ताप बघितलं किती असतो कोणाचा? गाड्यांचा. हां. PM साहेबांचा. PM साहेबांचा. हां. किती गाड्या होत्या काल हैदराबादमध्ये, हां. होत्या का नाही? मग पेट्रोल कोण जास्त वापरते? आणि ते 60च्या ॲव्हरेज देते त्या गाड्या सगळ्या. फॉर्च्युनर आणि लँड क्रुझर गाड्या आहेत. हां. मग असं थोडी आहे. बरोबर. सगळ्यांनीच करा. हां. आम्ही आता घरात तर भट्टी नेऊ शकत नाही ना. वर्क फ्रॉम होम करा, आम्हाला गाड्यानेच हे लागणार ना.
लोगों को सोना चाहिए, प्रीमियम पे बिकेगा। जब गोल्ड कंट्रोल एक्ट लगा था पास्ट में, तो गोल्ड ज्वेलर्स लोगों ने प्रीमियम पे बेचा था, वो भी छाती ठोक के। तो वो भी जाएगा अभी। लोग लेने वाले वैसे ही लेंगे, छाती ठोक के। हाँ, छाती ठोक के ही लेंगे। शादी कुछ पहन के नहीं जाएगी तो वहाँ से भगा देंगे, बोली तुम्हारी जो है तो औरत को कुछ पहना के नहीं बेटी को भेजे हैं, दलित हैं वो लोग। हम लोग को तो खेत बेच के गहन बेटी करके बहन बेटियों की शादी करना पड़ता है। तो आप तो हिंदुत्ववादी है, तो वो तो आप बोलो ना उनको कि मोदी जी बोल रहे हैं, तो मोदी जी बोल रहे हो तो नहीं सुनेंगे ससुराल वाले? नहीं सुनेंगे। बहुत से लोग ऐसे हैं कि नहीं सुनेंगे। सब लोग, मान लो आप राष्ट्रवाद हो, हम राष्ट्रवाद हैं, लेकिन कुछ तो ऐसे भी हैं कि जो राष्ट्र से कोई लेना देना नहीं, उनको यही बोलेंगे कि नहीं एक काम करो, अपनी बेटी को लेके जाओ। खाली मोदीचं भाषण आलं, आता एक कस्टमर आला नाही आतापर्यंत. सकाळपासून कोणी नाही आलं, नाही तर येतात का या वेळात? ते वेळा येत नाही, ते 4-5 वाजता येते कस्टमर नेहमीला. कोणी आला नाही, आला तर बघू संध्याकाळी काय होतं काय नाही होत. घेतलंच नाही, आयुष्यात सोनच नाही घेतलं. बघा, म्हणजे एक इंडिया आहे, एक भारत आहे, आणि इथे अशीही माणसं आहेत की ज्यांनी सोनच नाही घेतलं, म्हणजे आयुष्यभर आर्थिक राष्ट्रवाद. जय हिंद, भारत माता की जय. एकदम आनंद झाला. एकदम आनंद झाला. आम्ही हेच करते आता, गिरायकाला सांगते आम्ही की तुम्ही जुना माल घेऊन या आणि बदली करून नवीन माल घेऊन जावा. नवीन नको खरेदी करा, खाली आम्हाला घडणावाल द्या. हा, चालेल आहे. म्हणजे जुना माल घेऊन या, म्हणजे तुमचं काम सुरू राहील. हा, नवीन सोनं विकत घेऊ नका. विकत घेऊ नका. भारी आहे. मग तुम्ही सांगायला सुरुवात केली. हां, जरूर केलं आता, आजपासून आज. आखिरी टाइम कब लिया था? कभी नहीं लिया जिंदगी में, कभी नहीं लिया. कितने साल के हो आप? 26-27 साल. 26-27 साल के हो, जिंदगी में कभी सोना नहीं लिया. अभी 1 साल तो और नहीं लोगे ना. मगाशी म्हटलं तसं की इंडियामध्ये एक भारत आहे ज्यानं जन्मापासून आतापर्यंत सोनं पण घेतलेलं नाही. त्यामुळे त्याच्यापासून मोदीजींचं हे आवाहन आणि ही बातमी खूप दूर आहे ना. लोगे आप जरूर, कभी ना कभी सोना लोगे. समय आएगा तो ले जाएगा. बराबर है. जय हिंद. जय श्री राम. ओके एकदम. कौन ओके? बीजेपी हमारी सरकार एकदम मांगी हो, सस्ता हो, दुनियादारी तेल लगाने गया. अपने को अपना वोट चाहिए बस. सोना खरीदना. सोने से क्या, पीतल है ना, पीतल पहनेंगे. सोना क्या करना है, गधई काटेगा. सरकार बोली कि सोना मत खरीदो. हाँ, पीतल पहनो. पीतल के कहीं पहनेंगे. हाँ, गैर ऑफिस. लेकिन जय श्री राम. जय श्री राम है ही. बीजेपी. जय बीजेपी. आलू महंगा हो चाहे कुछ भी हो, बीजेपी. ऐसा कैसा यार, खाएंगे क्या फिर? कुछ नहीं, खाने के लिए बहुत नहीं करना चाहिए तो नहीं बोल सकते, बट क्वांटिटी कम कर सकते हैं वो बोल सकते थे. कि नहीं करना तो गलत ही बात हो गया ना. यू कैन रिड्यूस द क्वांटिटी. आप ऐसे ही नहीं कि बंद ही नहीं कर सकते ना, बिकॉज हमारा जो गोल्ड का जो साइकिल चलता है उससे बहुत सारी चीज़ें कनेक्टेड है. अगर इस पे इम्पैक्ट आएगा तो हर चीज़ पे इम्पैक्ट आएगा. आहे बरोबर. बरोबर. देवदर्शनाला जायचं, सोनं घ्यायचं नाही, देवदर्शनाला जायचं. देवदर्शनाला जायचं. जेवढं पैसे आपण सोन्यावर खर्च करणार, आपण मंदिरात जाऊन खर्च करायचं. बरोबर आहे. सोन्यासारखा विचार आहे हा, है ना. सोन्यासारखा विचार आहे. पण मग लोक काय म्हणतात की घरी लग्न आहे, काहीतरी कार्य आहे, तर तिथे सोनं पाहिजे, मग काय करायचं? आपण देवदर्शन केलं की आपल्याला सोनं असंच भेटणार आहे, देवाची कृपा असली की. देवाची बरोबर ना? कृपा असली की सोनं मिळणार. मिळणार. तुम्ही आता शेवटचं सोनं कधी घेतलं होतं? आता महाग झाल्यापासून तर नाहीच घेतलंय. जाऊ दे, पण खुश आहे. हा, नाही सोनं तरी काय झालं, खुश आहे ना. सोन्यासारखी माणसं आहे आपल्याकडे. बरोबर. आपला देश चांगला आहे, आपण चांगले आहेत, हा, सगळं चांगलं आहे, व्यवस्थित आहे आम्ही. बरोबर. तुम्हाला लहानपणापासून सुविचार आवडायचे का? सुविचार? असं फिरतो बोलतो सगळ्यांबरोबर म्हणून. लोगों का पर्सनल ग्रीड ओवरशैडो करता है पेट्रियटिज्म पे. और इंडिया जापान तो है नहीं कि वहाँ पे कोई चीज़ के भाव बढ़ रहे तो उसका खरीदने छोड़ देवे तो वो चीज़ हो जाएगी करके सस्ती हो जाएगी. लोगों को इधर वही है, जिसके लिए मना करते वही सबसे पहले काम करते. अच्छा, जो लोगों को बोलोगे कि ये मत करो तो लोग वही करेंगे. वहाँ पे लिखा होता है वहाँ पे पेशाब करना मना है या वहाँ पे थूकना मना है, तो भी वहीं पे थूकेंगे. बरोबर. यांनी जे सांगितलं ते इंटरेस्टिंग आहे. त्यांना असं म्हणायचं की जेव्हा आपण भारतीयांना सांगतो ना हे करू नका, तेव्हा ते करतात, 100% करतात. आणि कदाचित तीच रिॲक्शन या निर्णयाच्या बाबतीत सुद्धा, या आवाहनाच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळेल, असं या दादांचं म्हणणं आहे. पुढे जाऊ. हम मोदी को सपोर्ट करते हैं तो करना ही पड़ेगा ना, जो डिसीजन लेंगे. मोदी सपोर्टर आहे. हाँ. अच्छा,
अब नोटबंदी आई तो सपोर्ट किया, तो ऐसे ही सपोर्ट करेंगे हर चीज़ में, और क्या। फिलहाल तो मोदी जी के लिए सपोर्ट देना ही पड़ेगा ना। तो मोदी जी जो करते हैं वो देश के अच्छे के लिए ही करते हैं, ऐसी आपकी सोच? यस, मेरा सोच तो यही है। जय हिंद। जय हिंद। भारत माता की जय। भारत माता की जय और वंदे मातरम। वंदे मातरम। आता सरकारनं घेतलेला निर्णय आहे, मोदीजींनी केलेलं आवाहन आहे, त्यामुळे लोक हेच म्हणतायत मोदीजींनी केलंय तर देशाचा विचार करून केला असेल, आपल्या सगळ्यांच्या देशाच्या भल्यासाठीच केलेलं हे आवाहन असेल, हा विचार अजूनही लोकांच्या मनामध्ये कायम दिसतोय. त्यामुळे कोणी याला प्रखर विरोध करत नाहीये किंवा कोणी याचं ठासून समर्थनही करत नाहीये. विक्रेते आहेत त्यांची तर वेगळी गोची आहे, ग्राहक आहेत त्यांची अजूनच वेगळी गोची आहे, कारण किमती आधीच आवाक्याच्या बाहेर गेलेल्या आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या या आवाहनाकडे लोक कसं बघतायत हे सांगण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. अर्थातच या सगळ्याविषयी तुम्हालाही काही वाटत असेल, तुम्हालाही सोनं खरेदी करावं की करू नये याबद्दल मनामध्ये प्रश्न असेल, तुम्ही खरेदी करणार आहात की नाही हेही सांगा. तुम्ही सुद्धा हा आर्थिक राष्ट्रवाद जोपासणार आहात की नाही हे सुद्धा कमेंट सेक्शनमधनं सांगा. आणि अर्थातच या काही प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमधनं नक्की व्यक्त करा. मुंबईतनं बोलभिडूसाठी कॅमेरा पर्सन अमरसह मी गुरुप्रसाद.